नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे कसे आहात? मी जरी बौद्ध धर्माची असले तरी मला वेगवेगळ्या राज्यातील लोकांची संस्कृती, त्यांचं राहणीमान, त्यांची भाषा, परंपरा आणि तिथली खासियत जाणून घेण्यात खूप इंटरेस्ट आहे. त्यामुळे मला फिरायला खूप आवडतं आणि जेव्हा जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी नवीन ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करते. अशीच आम्ही मागच्या महिन्यात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही सुंदर ठिकाणची ट्रिप केली. या ट्रिपमध्ये आम्ही महेश्वर, इंदोर, उज्जैन आणि औरंगाबाद अशी ठिकाणे फिरलो. तर चला तुम्हालाही घेऊन जाते आमच्या या सुंदर प्रवासात. आमचा प्रवास महादेव ट्रॅव्हल्सने सुरू झाला. आम्ही पहाटे 5 वाजता घरातून निघालो. सकाळच्या थंड वातावरणात प्रवास सुरू झाला आणि सगळ्यांमध्ये खूप उत्साह होता. गाडीत गाणी, गप्पा, मजा सुरू होती. प्रवास करताना बाहेरची निसर्गरम्य दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न झालं होतं. मध्य प्रदेशमध्ये असलेल्या महेश्वरला पोहोचायला आम्हाला संध्याकाळ झाली. पण तिथे पोहोचल्यावर जो सुंदर नजारा पाहायला मिळाला ना, तो पाहून सगळा थकवा निघून गेला. महेश्वरमध्ये सर्वात आधी आम्ही अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य राजवाडा पाहिला. खरंच सांगते, तो राजवाडा खूप सुंदर आणि ऐतिहासिक आहे. तिथल्या भिंती, वास्तुकला, कोरीवकामं आणि त्या जागेचं शांत वातावरण पाहून खूप छान वाटलं. अहिल्यादेवीचा इतिहास आणि त्यांनी केलेले कार्य आठवलं की मनापासून अभिमान वाटतो. तिथे आम्ही त्यांच्या पुतळ्यासोबत खूप फोटो काढले. संध्याकाळच्या लाईटमध्ये तो परिसर अजूनही सुंदर दिसत होता. राजवाड्याच्या शेजारीच एक मंदिर आहे. मला वाटलं ते भगवान शंकराचंच असावं. त्या मंदिराचं वातावरण खूप शांत होतं आणि प्रसन्न होतं. आणि त्यानंतर आम्ही पाहिला तो नर्मदा नदीचा सुंदर घाट. अहो काय सांगू तुम्हाला, इतकं सुंदर दृश्य मी शब्दात सांगूच शकत नाही. शांत वाहणारी नर्मदा नदी, घाटावरची दिव्यांची रोषणाई, मंद वारा आणि तिथलं शांत वातावरण खरंच मन अगदी हरवून गेलं होतं. काही क्षण फक्त त्या दृश्याकडे पाहत बसावंसं वाटलं होतं. त्यानंतर आम्ही महेश्वरची प्रसिद्ध बाजारपेठ फिरलो. महेश्वरी साड्या तिथे खूप प्रसिद्ध आहेत. इतक्या सुंदर रंगाच्या आणि डिझाईनच्या साड्या होत्या की काय घ्यावं आणि काय नाही असं झालं होतं. आम्ही तिथून थोडी शॉपिंग केली. तिथले लोक खूप प्रेमाने बोलत होते आणि त्यांचं साधं राहणीमान पाहून खूप छान वाटलं. महेश्वर फिरून झाल्यानंतर आम्ही इंदोरला निघालो. रात्री आम्ही इंदोरमध्ये हॉटेलला स्टे केलं. दिवसभर फिरल्यामुळे सगळे खूप थकलो होतो, पण मन मात्र खूप आनंदी होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही नर्मदा नदीमध्ये बोटिंग केलं. अहो, ती नावेतून फिरण्याची मजाच काही वेगळी होती. नदीचं स्वच्छ पाणी, आजूबाजू सुंदर वातावरण आणि सकाळची शांतता, हवा, खूप सुंदर अनुभव होता तो. नर्मदा नदी इतकी स्वच्छ आहे की तिचं पाणी पाहून खूप सुंदर छान वाटलं. तिथल्या लोकांचं जीवन, त्याचं राहणीमान, त्यांची साधी जीवनशैली हे सगळं जवळून पाहायला मिळालं. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर तिथल्या संस्कृतीबद्दल खूप काही शिकायला मिळतं आणि मला हेच सगळ्यात जास्त आवडतं. दुपारी आम्ही उज्जैनला निघालो. उज्जैन हे खूप धार्मिक आणि ऐतिहासिक शहर आहे. तिथे गेल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते. उज्जैनची बाजारपेठ खूप मोठी आहे आणि सुंदर आहे. तिथे खूप गर्दी होती, पण वातावरण खूप उत्साही होतं. तिथे आम्ही प्रसिद्ध भारतमाता मंदिर पाहिलं. मंदिर खूप सुंदर आहे आणि तिथलं वातावरण खूप शांत वाटलं. उज्जैनमध्ये फिरताना तिथली सुंदर संस्कृती, लोकांची श्रद्धा आणि धार्मिक वातावरण जवळून अनुभवायला मिळालं. उज्जैन फिरून झाल्यावर आम्ही रात्री औरंगाबादला निघालो. तिथे पोहोचेपर्यंत खूप रात्र झाली होती. आमची ट्रीप फक्त 3 दिवसाची असल्यामुळे वेळ खूप कमी होता. त्यामुळे जितकं पाहता आलं तितकं आम्ही पाहिलं आणि मग परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. ही ट्रीप माझ्यासाठी खूप खास होती, कारण ह्या प्रवासात आम्हाला नवीन ठिकाणी पाहायला मिळाली, नवीन लोक भेटले आणि त्यांची संस्कृती जाणून घेता आली आणि खूप सुंदर आठवणी मिळाल्या. फिरणं म्हणजे फक्त फोटो काढणं नसतं, तर नवीन संस्कृती समजून घेणं, नवीन अनुभव घेणं आणि आयुष्यभरासाठी आठवणी जमा करणं असतं, असं मला वाटतं. तुम्हालाही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतं का? आणि तुम्ही आत्तापर्यंत कोणकोणत्या राज्यांमध्ये फिरला आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.